नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये नेमकं आपला मतदान कार्ड जर तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा कम्प्युटर असेल तर तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमधून तुम्ही मतदान कार्ड म्हणजे इलेक्शन कार्ड तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता याची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। या ठिकाणी जर तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर या ठिकाणी NVSचा ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे। परंतु जर तुमच्याकडे ॲप इन्स्टॉल करायचं नाहीये किंवा तुम्ही कम्प्युटरमध्ये जर डाउनलोड करू इच्छिता तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये NVSP लॉगिन तुम्हाला सर्च करायचं आहे। इथून तुम्हाला लॉगिनचा जे बटन दिला जे की लॉगिन वोटर सर्व्हिस पोर्टल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे, जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्हाला लॉगिन करायचं आहे, जर अकाउंट नसेल तर साइन अप वरती क्लिक करा आणि इथून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून लॉगिन करायचं आहे। जसे की या ठिकाणी लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसेल। जर तुम्ही नवीन मतदान कार्ड जर नोंदणी करणार आहात तर या ठिकाणी न्यू वोटर रजिस्ट्रेशन या पोर्टलवरती येऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म नंबर 6 भरायचं आहे। परंतु आता आपल्याला मतदान कार्ड म्हणजे इलेक्शन कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे, तर डाउनलोड करण्यासाठी आपल्याला भरायचं आहे फॉर्म नंबर 8। हे फॉर्म नंबर 8 कोणी भरणार, म्हणजेच तुमच्या मतदान कार्डाला जर मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला फॉर्म नंबर 8 भरायचं आहे आणि तुमच्या मतदान कार्डाला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे, जे की हे 5 मिनिटाच्या आत तुमचं हे कंप्लीट होईल। एकदा हे फॉर्म नंबर 8 भरून झाल्यानंतर एक 5 मिनिटं थांबून तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी इपिक डाउनलोड जर तुमच्या वोटर आयडीला ऑलरेडी मोबाईल नंबर लिंक असेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म नंबर 8 भरण्याची आवश्यकता नाही आहे। तुम्ही सहज इपिक डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा इपिक नंबर टाकायचा आहे। जर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन केलं असाल वोटर आयडीमध्ये किंवा वोटर लिस्टमध्ये या ठिकाणी रेफरन्स नंबर तुम्ही टाकू शकता, परंतु आपल्याला या ठिकाणी शक्यतो डाउनलोड करण्यासाठी इपिक नंबर टाका आणि या ठिकाणी तुमचं स्टेट म्हणजेच महाराष्ट्र, त्यानंतर तुम्हाला सर्च या बटनवरती क्लिक करून तुम्हाला सर्च करायचं आहे। जसं तुम्ही सर्च करशाल, सर्च केल्यानंतर आता या इपिक नंबरवरती जो कोणतं मतदान कार्ड असेल ते तुमच्यासमोर अशा पद्धतीने शो होतील, ज्यामध्ये इलेक्शन कार्डचं इपिक नंबर आणि मतदाताचं पूर्ण नाव, रिलेटिव्ह नाव आणि स्टेट कोणतं आहे, असेंब्ली कोणती आहे आणि मोबाईल नंबरचे लास्टचे आकडे काय आहेत, हे संपूर्ण डिटेल्स तुमच्यासमोर ओपन होतील, जे की तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी सेंड OTP यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। हे एवढं करताच तुमच्या मतदान कार्डाला जे मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल। ते OTP या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला आणि या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिला जाईल, जे की डाउनलोड इपिक यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। एवढं करताच तुमच्यासमोर या ठिकाणी इपिक डाउनलोडचा जे असेल या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करण्याचा ऑप्शन दिला जाईल, जे की तुम्हाला सेव्ह करायचं आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा मतदान कार्ड डाउनलोड करायचं आहे। आता हे डाउनलोड झालेले जे काही मतदान कार्ड किंवा फाईल असेल त्याला ओपन करायचं आहे। अशा पद्धतीने हे तुमचा डाउनलोड झालेला इलेक्शन कार्ड असेल, ज्यामध्ये तुमच्या इलेक्शन कार्डवरती जे डिटेल्स आहेत ते सगळे डिटेल्स या इलेक्शन कार्ड म्हणजे व्हर्च्युअल जे काही तुमचं PDF असेल PDF फॉर्मॅटच्या या मतदान कार्डामध्ये दिसून येतील, जे की याला स्मार्ट कार्ड बनवून किंवा तुम्ही मोबाईलमध्ये देखील जर तुम्हाला कुठे आवश्यकता असेल तरी तुम्ही दाखवू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये तुम्ही तुमचा मतदान कार्ड डाउनलोड करून तुम्ही कुठेही यूज करू शकता। आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।